कसं काय मंडळी, मी तुमचा गणेश आणि आज आपल्या पीजी की रेसिपी बनणार आहे राजस्थान स्पेशल चटणी. आणि त्या चटणीसाठी काय काय इन्ग्रेडियंट लागतात चला आपण ते बघूया. चला तर चटणीसाठी लागणारे साहित्य: लसूण, कांदा, शेंगदाणे, टोमॅटो, मीठ, लाल मिर्च आणि तेल. तर आपण आता पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. पॅन गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकू थोडंसं तेल. आणि पॅन गरम झालेला आहे, आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकू आणि या तेलमध्ये जे आपण लसूण काढून ठेवलेलं होतं ते गरम करून घेऊ आणि शेंगदाणे. याला भाजून घेऊ. शेंगदाणे भाजेपर्यंत आपण तोपर्यंत कांदे आणि टमाटे तिकडे कट करून घेऊ. आपले शेंगदाणे आणि लसूण पण भाजून झालेलं आहे आणि इकडे कांदे आणि टमाटे पण कट करून झालेले आहेत. तरी आधी आपण शेंगदाणे आणि लसूण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं, पण असं दरदरीत वाटून घ्यायचं, जास्त काही असं बारीक करायचं नाही. आपले सगळे लसूण आणि शेंगदाणे काढून झालेले आहे. हां, जास्त काही लहान नाही आणि जास्त काही मोठं नाही, असं मीडियम साईजचे ग्राइंड करून घ्यायचं. आता आपण ही चटणी बनवायला सुरुवात करू. बाउलमध्ये आपण आधी कांदे टाकून घेऊ. टमाटे आणि जे आपण शेंगदाण्याचं ग्राइंड बनवलेलं आहे लसूणचं ते मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ, आणि तिखटनुसार लाल मिर्च. आणि आता ह्याच्यामध्ये आपण तेल गरम करून टाकू. ते तेल गरम करायला टाकायचं आणि मस्त तेल गरम करून घ्यायचं. आणि तेल गरम झाल्यानंतर जे आपण हे साहित्य बनवलं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि तुमची चटणी रेडी. किती वेळ चालणार? हां, तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि हे गरम झालेलं तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे आपण ह्याच्यामध्ये तेल टाकू. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि ही आहे आपली फायनली बनलेली राजस्थानी चटणी. ही चटणी तुम्ही पोळीसोबत, राईससोबत खाऊ शकता.